पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागून तो आधार शोध तू काढ घालून तू साध कुणाला तुझ्या हाती गोर करा लागू दे जोर तुझ्या दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती मी तुम्हाला म्हणत होता अभ्यास करा झालात ना आता सगळे नापास मी चाललो आता शहरात शिकायला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती पाय फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळलं बापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर काढीत मागर दिरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागून तो आधार शोध तू काढ घालून तू साध कुणाला तुझ्या हाती गोर करा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे तर सर एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो म्हणून मला शिक्षक व्हायचे मागून तो आधार शोध तू काढ घालून तू साध कुणाला तुझ्या हाती गोर करा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा मी तुम्हाला वर्ड्स रीडिंग करून दाखवणार आहे तुम्ही कुठे नाही ते आंघोळ करीत होते लावला फोन गेला नाही त्या गेले होते पुढची रूम मारणार हा लावला होता ते गेले नाही कॉट फक फक जॉग मॉब मॉम मॉब स्टॉप टॉय पॉट रॉक लॉग लॉट बम
bus, bus, but, cut, cut, dud, काय ते डी आहे का हे शेवटचं dub, fur, gur, gum, gut, hug, hum, hug, hut, luck, monk, mud, null, nut, pub, rub, rum, sun, dog, pun, run, rug, bug, छान तर हे वाचा घाबरू नको मोकळा बस BWT, beat, हा डायरेक्ट तसं नको वाचू हा beat, feed, heal, pill, pip, see, bean, whip, did, dim, fee, kin, खालचे book, cook, food, food, moon, pull, rope, tool, wool, zook, हम्म. body, हा body, हम्म. आवाजानुसार वाचायचं अगली ugly, एनवी envy, pongy, हॉ गी funky, lengy, हा lengy, गी आहे का शेवटी गल हे आहे का ते ग आहे का वी आहे तिथं ले V, हा Levi, Lil, Lil, ली आणि लिली Lily, Petty, हम्म. Very, वेरी Very, Rat, Ski, वॅक्सी Ski, हा तुझा वर्ग सांग कितवीला आहे तू दुसरी, कितवीला आहे दुसरी, घरट्यांचं काय बांधता येईल किंवा क्षितिजाच्या पलीकडे झेंडण्याची चिंता असावी असेच आपल्या गुरुकुलचे विद्यार्थी आज आपल्या समोर सकाळी जो अभ्यासक्रम आपल्याला दाखवला त्यानंतर जे काही शिक्षक वृंदांनी आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या समोर काही प्रदर्शन दाखवणार आहे त्या प्रदर्शन आपण शांत चित्ताने आपण पाहावं ज्यांना कोणाला मोबाईल मध्ये स्विच करायचं असेल ते करू शकतात. त्यानंतर जे काही पुढलं नियोजन असेल तर आमचे सहकारी भटूळ सर यांना मी सोपवतो. साऊंड म्हणून दाखवणार आहे. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी चला पहिली आणि दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांना
अतिशय सादर करून दिला आहे. याच्यानंतर छोटीशी विद्यार्थी हे आपल्या समोर एक नाटिका सादर करणार आहेत. मला शिकायचे आहे. इयत्ता चौथीचे विद्यार्थी परिस्थिती घेतलेली आहे. माझे नाव निंदई शाजीराव खोरे. मी इथे शिल्पाची परिस्थिती घेतलेली आहे. माझे नाव परिश्राम बसवणे. मी इथे स्नेहाची भूमिका घेतलेली आहे. माझे नाव अमर नितीन मुळे. मी पिंट्याची भूमिका घेतली आहे. माझे नाव अमोल गणेश गुरव. मी मुख्याध्यापकाची भूमिका घेतली आहे. माझे नाव श्रीराम रघुनाथ. मी सरपंचाची भूमिका घेतली आहे. माझे नाव निंदई शाजीराव खोरे. मी इथे बबलीची भूमिका घेतलेली आहे. आई बाबा आले. आवाज येऊ द्या मोठा. तुम्ही दमले आहात का तुम्ही काम करून? हो दमलो आहे. सुलभा पाणी आण प्यायला. पिंट्या तर येथेच खेळतो पण स्नेहा कुठे आहे? सकाळपासून दिसलीच नाही. स्नेहा अगं बाई ती तर रडत असली. स्नेहा काय झालं तुला? कोणी मारलं? तुम्ही काय मारलं? तुम्ही मला पुढे शिकवणार नाही म्हणून मला रडायलाच आहे. अगं आपल्या मुलींना पुढे शिकवत नाही आणि आपण गरीब आहोत. आपल्याकडे खायला प्यायला पैसे नाही. तुझ्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे? पिंट्याच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे तुझ्या शिक्षणासाठी खर्च केलं तर त्याचे शिक्षण पूर्ण राहील. तुझे बाबा तुला नाही शिकवणार. सांगून बघते नाही तर तुझं नशीब. काय ग पोरी, काय झालं तुला रडायला? मला शिकायचंय. काय नाही शिकायचं विकायचं. आपल्याकडे पोरी शिकत नाहीत. अरे येरीत मी गरीब आहे आणि माझ्याकडे कर्ज लागलेले आहेत. काय नाही शिकायचं. मी तुला सांगितलं होतं ना तुझे बाबा तुला नाही शिकवणार. तू बघ ना माझ्या बाबाला समजून सांगायला. माझे बाबा मला पुढे शिकवत नाही. तू त्यांना समजून सांग ना. हो सांगते. बरोबर बाबा. हो बाबा माझ्या मैत्रिणीला तिचे बाबा पुढे शिकवत नाही. हे तुम्ही सांगा ना स्नेहाच्या बाबाला की तिला पुढे शिकवा. आम्ही दोघी मैत्रिणी सोबत शाळेत जाऊ. बरं सांगतो मी तिच्या बाबाला. नमस्कार मुख्याध्यापक. नमस्कार सरपंच. मुख्याध्यापक सरपंचाच्या घरी जायचं होतं ना? कशासाठी? सकाराम तिच्या मुलीला पुढे शिकवत नाही म्हणून. बरं चला. अरे रे सकाराम आले. चटे टाक. सुलभा प्यायला पाणी आण सरपंचाला. मुख्याध्यापक घ्या ना पाणी. काय सरपंच आणि मुख्याध्यापक घरी येण्याची परिस्थिती? काही नाही सकाराम. मला एक गाणं गोष्ट आली. तू तुझ्या मुलीला पुढे शिकवत नाही. हो मुख्याध्यापक तुम्ही बरोबर ऐकलं. कारण मी माझ्या मुलीला पुढे शिकवत नाही कारण की मी गरीब आहे. पण ती खूप हुशार आहे. आपल्या गावामध्ये पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर डॉक्टर पोलीस आहेत. तू तिला पुढे शिकव. मुख्याध्यापक मी गरीब आहे. तुम्ही मोठे माणसं. मी
संपून जाईल. हो मी शिकवेन तिला. येऊ कसं करा मग? हो या सरपंच आणि मुख्याध्यापक. बबली स्नेहा मी तुला पुढे शिकवणार आहे. तू चांगलं शिक आणि चांगलं मोठं काहीतरी बनवून जातो. बरं बाबा मी पुढे खूप शिकणार. मग आपली गरिबी संपून जाईल. आशीर्वाद द्या मला. धन्यवाद. Yes, I got it. Bounce the ball to Sagni. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Prashant. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Oh no, I missed it. Bounce the ball to Pratik. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Rani. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Ajinkya. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Kartik. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Yuvraj. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Amar. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Gopal. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Arjun. Yes, I got it. Bounce the ball to teacher. Yes, I got it. Bounce the ball to Pradeep. Yes, I got it. Bounce the ball to teacher. अतिशय छान प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी कुटुंबीय करतात. Good afternoon, everyone. Myself Shruti. Good afternoon, everyone. Myself Vaishnavi. Good afternoon, everyone. Myself Shailesh. Good afternoon, everyone. Myself Aryan. Good afternoon, everyone. Myself Pawan. Good morning. Good afternoon, my everybody. Myself Aryan. आम्ही तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहोत. सर गुड मॉर्निंग पवन. नाना सर बोल होते. गुड आफ्टरनून पवन. गुड आफ्टरनून पुष्टवंशी असे म्हणतात. गुड आफ्टरनून शैलेश. गुड आफ्टरनून आर्यन. उत्सर्ग प्राण्याच्या शरीरात निरुपयोगी पदार्थ तयार होण्याच्या प्रक्रियेला उत्सर्ग असे म्हणतात. वनस्पतीला फुले असतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात. गुड आफ्टरनून प्रतीक. गुड आफ्टरनून वैष्णवी. एक पेशी जे सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एक पेशी सजीव असतात. चेतना क्षमता अचानक घडलेल्या घटनाला प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेला चेतना क्षमता असे म्हणतात. परपोषित जे सजीव दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात त्यांना परपोषी असे म्हणतात. अपृष्ठवंशीय ज्या सजीवांना पाठीचा करून असतो त्यांना अपृष्ठवंशीय असे म्हणतात. उत्सर्जन प्राण्यांच्या शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. असपुष्प वनस्पती ज्या वनस्पतीला कधीच हिवाळ्यात येत नाही त्यांना असपुष्प वनस्पती असे म्हणतात. बहुपेशीय जे सजीव अनेक पेशीपासून बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. आपत्ती म्हणजे काय? अचानक घडणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची हानी होणे याला आपत्ती असे म्हणतात. थँक्यू. अतिशय सुंदर प्रकारे येत असावीच्या विद्यार्थ्यांनी या गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ वैष्णवी. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ पवन. गुड आफ्टरनून मायसेल्फ नारायण. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ स्मित. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ अभिषेक. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ दिगंबर. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मायसेल्फ प्रतीक. आम्ही तुम्हाला हवेतील काही घटक सादर करून दाखवणार आहोत.
हवेमध्ये माझा वापर 21% आहे. मी नायट्रोजन सजीव नाशक प्रथिने निर्मितीस मदत करते. माझा हवेचा उपयोग 78% आहे. हाय हॅलो, मी आहे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो व अग्निशामक करण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये 0.3% असतो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी आहे अरबान. माझा उपयोग विजेच्या बल्बमध्ये होतो. मी हवेमध्ये 0.9% असतो. हॅलो, मी आहे हेलियम. कमी तापमानात मिळण्यासाठी तेथील हिमालय सिलेंडरमध्ये माझा वापर केला जातो. माझा उपयोग जाहिरातीसाठी रस्त्यात दिव्यात केला जातो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय सेल्फ ट्रिप्टॉन. माझा उपयोग फ्लोरोसेंट लाईट मध्ये केला जातो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय सेल्फ प्रतीक. माझा उपयोग थँक यू. टीचर नेम इज गोरे मॅडम. माय क्लास 60th. मी तुम्हाला फोटोसिंथेसिस ही क्रिया कशी घडते ते सांगणार आहे. आपल्याला जशी अन्नाची गरज असते तशी झाडाला देखील अन्नाची गरज असते. झाडाच्या या रूट असते का रूट त्यांनी ते खनिज पोषक तत्वे त्यांच्या खोडापर्यंत आणतात. खोड त्यांना त्यांच्या पानापर्यंत नेते. आपण नाकवाटी शोषण करतो व झाड त्यांच्या सूक्ष्म छिद्रावाटे सूर्यप्रकाश घेतात व अन्न तयार करतात. झाडाचा रंग हिरवा का असतो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पडलाय का? पडला? तर थांबा मी सांगतो. झाडामध्ये हरितद्रव्य नावाचा एक पदार्थ असतो त्यामुळे झाडाचा रंग हिरवा असतो. झाडाच्या सर्व वनस्पतीच्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात, म्हणजे फोटोसिंथेसिस. थँक यू. टीचर नेम इज गोरे मॅडम. माय क्लास 60th. माझ्या प्रयोगाचं नाव आहे पाण्याची घनता. तर प्रयोगाला माय सेल्फ ओंकार कोल्टेकाळी. माय सेल्फ सुरत पंढरपूर कोल्टे. माय सेल्फ माय सेल्फ कृष्णावर शेफराणे. मी सगळे तुम्हाला काही क्वेश्चनचे आन्सर सांगणार आहे. आय एम रेडी. मी पहिला प्रश्न ओंकार प्रदेशातील वनस्पतीचा अनुक्रम सांग. हिमप्रदेशामध्ये सर्वात जास्त देवदार पाईन ही झाडे आढळतात. त्यांचा आकार शंकूसारखा असतो. त्यांच्या खांद्याची रचना उत्तरची असते. त्यांच्या खांद्यावर बर्फ पडला की अंगात चटकत येतो. मी दुसरा प्रश्न शिवराज हे घेतो. बदक पाण्यात गेल्यावर ओले का होत नाही. बदकच्या पंखावर तेलकट वेंचर पदार्थ असतो त्याच्यामुळे बदक ओला होत नाही. राईट शिवराज. मी तिसरा प्रश्न परवीनला विचारतो. अनुकूलनची डेफिनेशन सांग. या जागेवर रस्ता टाकला जातो तिथे परिस्थितीवर स्वतःला जाऊन घेतो या अनुकूलन असे म्हणतात. राईट परवीन. मी चौथा प्रश्न कृष्णाला विचारतो. बेंडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो. बेंडूक असले तर पाण्याने. बेंडूक पाण्यात असले तर त्वचा श्वास घेतो. जमिनीवर असले तर फुसफुसने. राईट कृष्णा. पाचवा प्रश्न कृष्णाला विचारत आहे. सजीवातील विविधता. सजीवातील विविधता. आपण सजीवातील विविधता पाठवून ओळखू शकतो. वनस्पतीमधील विविधता. काय वनस्पती काटेरी असतात, काय वनस्पती काटेरी नसतात. काय वनस्पतीला फळे येतात, काय वनस्पतीला फळे येत नाहीत. काय वनस्पती डोंगराळ प्रदेशात असतात, काय वनस्पती वाळवंटात असतात. काय वनस्पती बर्फाळ प्रदेशात असतात. काय वनस्पती पाण्यात असतात, काय वनस्पती जमिनीवर असतात. प्राण्यातील विविधता. तसेच छोटे प्राणी. एक्झाम्पल अनिबा. अनिबा आपल्याला डोळ्याने दिसत नाही. तसेच मोठी प्राणी. झबरा, गेंडा, घोडा, हत्ती. तसेच उडणारे पक्षी. कावळा, पोपट, चिमणी, गाय, गरुड. तसेच जलचर प्राणी. मासा, कासव, भामीन, खेकडा. तसेच सरपडणारे प्राणी. वाघ, डावणा, साप. यावरून आपण सजीवातील विविधता ओळखू शकतो. आपल्या सगळ्यांना समजलं असेल तर मी गृहीत धरतो. थँक्यू म्हणतो. धन्यवाद. अतिशय छान प्रकारे विज्ञानाचं माहिती सांगितली. पहिला फेल झाला.
भावनिक दाब धरला. वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द म्हणून दाखविणारा मार्ग यार्ग नेम सेम वेल केल राहेत राहेत राहून पाहून वेल केल वाहेन पाहेन फुडून. थँक्यू. यानंतर दैनिक वर्ष म्हणजे यमक जुळणारे शब्द म्हणून दाखवणार आहे. सण फळ हाईट साईट शीन रीन गोसो रेस्ट बेस्ट सून मून ऑल वार फार फार कॉट पॉट कॅन पॅन. थँक्यू. आम्ही तुम्हाला दैनिक वर्ष म्हणजे यमक जुळणारे शब्द म्हणून दाखवणार आहे. मग रेस्ट बेस्ट Thank you.
together and sing a song or two. And sing a song or two. We all sit down together. We all sit down together. We all sit down together and sing a song or two. And sing a song or two. We all be quiet together. We all be quiet together. We all be quiet together. And our sing is through. Now our sing is through. Now our sing is through. Myself Pawan. Myself Vaishnavi. Myself Manoj. Myself Abhishek. Myself Narayan. Myself Aditya. Myself Sunil. Myself Arya. Myself Digambar. Myself Prithviraj. मी आहे बिंदू. बिंदू हा लहानसा टिपक्याने ओळखला जातो. मी आहे एक रेषीय बिंदू मध्ये ते 3 किंवा अधिक बिंदू एकाच रेषेतून जातात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. मी आहे सरळ कोन. ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्याला सरळ कोन असे म्हणतात. मी आहे काटकोन. ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन असे म्हणतात. मी आहे प्रतल. सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. मी आहे रेषा. रेषा दोन्ही बाजूंना वाऱ्यात वाढत जाणाऱ्या रेषांना रेषा असे म्हणतात. मी आहे लघुकोन. 0 पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोन असे म्हणतात. मी आहे एक रेषीय बिंदू. जे बिंदू एकाच रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. मी आहे रेषाखंड. 1 पासून 20 पर्यंत ती रेषा होती त्या रेषेच्या नावाप्रमाणे रेषाखंड. मी आहे किरण. किरण हा एकाच रेषेतून जात असतो त्याला किरण असे म्हणतात. मी आहे प्रविशाल कोन. 180 अंशापेक्षा मोठा व 360 अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला प्रविशाल कोन असे म्हणतात. मी आहे पूर्ण कोन. परफेक्ट 360 अंशाच्या कोणाला पूर्ण कोन असे म्हणतात. Myself Krishna Saifullah. Myself Surat Pandru Kolte. इंग्रजीमधून 190 विशाल ओव्हरकम किती विटाळ म्हणून दाखवणार आहे. विशाल ओव्हरकम. विशाल ओव्हरकम. विशाल ओव्हरकम someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब एक दिन. मन में है विश्वास. पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. We walk hand in hand. We walk hand in hand. We walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. You are not afraid. You are not afraid. You are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Thank you. याच्यासाठी सर्व विद्यार्थी बसवलेले आहेत आणि त्याचा पेपर 14 तारखेला आहे. तो पेपर परत होणार नाही. तो पेपर इथे घेऊन ते पेपर परत साताऱ्याला पाठवायचे. कुठल्याही विद्यार्थ्याचा परत तो पेपर घेतला जाणार नाही. ही सर्व पालकांना कळकळीची विनंती.